यात्रेमध्ये जाऊन आलोय, तर घरी आलेलो आहे आता. तर मी ना तुम्हाला बोललेले की आमचं गावाकडचं जे घर आहे ना ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला माझ्यासोबत घर दाखवते तुम्हाला. गावाला म्हणजे नेहमी आम्ही कराडला जात असतो, तर कराडला नाही चाललेलो आम्ही, येवतीला चाललोय, जे की त्यांचं मूळ गाव आहे आणि तिकडे आहे यात्रा. त्यामुळे अचानक चाललोय. आता सध्या वाजले किती वाजले तो 6:15 झाले. शनिवार आहे आज, संध्याकाळी चाललोय. आता आम्हाला पोहोचायला 12 वगैरे वाजणार आहेत. तर हा ब्लॉग कंटिन्यू करा. यात्रेमध्ये काय काय असतं ते तुम्हाला सगळं बघायला भेटणार आहे. तर चला भेटूया थोड्या वेळानंतर. आम्ही ना घरातून निघालो, नंतर स्वारगेटला पोहोचलो. तर बस ना आम्हाला 7 वाजता भेटली आणि आम्ही इथं गावाला पोहोचले 11 वाजता आणि आता वाजलेत 11:15. तर म्हटलं एक क्लिप घेते आणि मग पुढे तर ब्लॉग नेक्स्ट कंटिन्यू होणारच आहे. आणि एवढं म्हणजे वेळ लागलाय आम्हाला यायला. आणि आता आम्ही उद्या सकाळी जाणार आहे गावाला. तर आता तिकडे जाऊया आपण उद्या. चला भेटूया उद्या. बाय बाय. गुड मॉर्निंग गाईज. तर आम्ही ना सकाळी रेडी झालोय. आता आम्ही चाललोय येवतीला. निशम हाय कर. निशू हाय. आणि निशमची मोठी मम्मी आहे. तर तुम्ही प्रत्येक ब्लॉग मध्ये पाहिलंच असेल. तर आता आम्ही चाललेलो आहे यात्रेला. तर चला आमच्या सोबत यात्रेला. निशू हाय कर. कुठे चाललाय अजून? आणि आज माहिती का तुला कशी असते यात्रा? नाही. आता मोठे मम्मी पप्पांपाशी जा. तुमचं काय मध्येच सांगा, कुठे चाललाय तुम्ही? आम्ही ना यात्रेला चाललोय येवतीच्या. अजून तुमचं काय म्हणणं आहे? आणि तुम्ही याच्या आधी कधी गेले होते यात्रेला? आम्ही लहान होतो ना त्यावेळेस आम्ही पण. आणि मी पण पाठीमाग मागून लागून जायची. मला आत्या यायची, मला हा ना. आमच्या आत्या मग घेऊन जायची. आम्ही सकाळ सकाळी ना पुरणपोळ्या बनवायची आमच्या आत्या. मग आम्ही जायचो. ओ इकडे या, इकडे या ना, इथे या. काय म्हणणं आहे तुमचं यात्रेबद्दल? काय नाही, आलं जरा मस्त उत्साही वाटतोय मला. हा गावाला आलं. आणि किती दिवसातून चाललेत यात्रेला? मी आता गेलो असेल ना 10-12 वर्ष. नाही जास्त झालं असेल, कारण मम्मी जात होतो. ते गेलते ना ह्यांच्या स्वरूपाताई सोबत. हा मी आलो होतो एकदा. खूप दिवस झाले त्या गोष्टीला पण. झाले असेल 10 वर्ष. आता बघूया कसा माहोल वाटतो यात्रेत. ठीक आहे चालेल. तळ आहे ना? तळ म्हणजे नदीवाणी आहे. धरण. इकडे 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 या निशू. तर निशू पाणी प्यायचं का? पालख्या गेले मंदिरात. हा
हे इकडे काय चाललंय दादा? घे रे दादा पण. घ्या की इथं आहे की हे राणी इथं घे. खूप कसं आहे गुलाब खोबरं? 50 द्या. नको ना एवढं? 20 द्या मग. एकच घ्या आपलं चालतंय. घे. राणी कुठे गेली? आत गेलं. पाय पड पाय पड. घंटी वाजली का? चल टाक परत.
माझ्या लेकाची जोडी करू दे, कष्टाला उभं राहा. तुझ्या हातनं मला बांगडीला देऊन जा. काय म्हणू नको लेका. देवाची आवड आहे तुला तर. काय म्हणले? थांबा एक मिनिट इकडे बघ ना. हे काय निशू? विषय भरलाय भरला. नारळ नाही घेतला तुम्ही? हा नको का? पाहुणे द्यायचा असतो का? बस का? काय आता कुठे चाललंय? काय म्हणतो तू? थोड तुझ्याकडे घेतले. कर कर मला ते बघा बोला. कितीला आहे? वरती वरती जा.
ते दोघांचे की आमच्या? निशू हाय कर. ए निशू 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 जाऊन आलोय. तर घरी आलेलो आहे आता. तर मी ना तुम्हाला बोललेले की आमचं गावाकडचं जे घर आहे ना ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला माझ्यासोबत घर दाखवतो तुम्हाला. तर इथे म्हशीचा घाट आहे पहिल्यांदा म्हणजे ही मागची बाजू आहे तशी तर घराची. आणि इथे निशांत चालले मध्ये मध्ये काय काय. निशू या. आणि हा जय जय हाय कर ना जय जय हाय. जयला पण घ्या. तो आमची ना जास्त ओळख नाहीये त्याच्यामुळे ना तो जास्त काही आमच्याकडे येत नाहीये. तर इथे बाहेर आहे फुल वगैरे इथे सगळी. त्यानंतर इथे ना हॉल आहे. आतमध्ये या आतमध्ये या. तर हे नवीन बांधलेलं घर आहे त्यांनी आणि हा हॉल आहे. तर हा पूर्ण असा मोठा ठेवलाय त्यांनी पार्टिशन न करता. गावाकडची घरं कशी असतात हे तुम्हाला बघायचं असणार आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवते. निशम सारखं येते मध्ये मध्ये. हा तर इकडच्या बाजूला ना किचन आहे. माझा आवाज येतोय का? पसारा कशाला. तर इथे ना किचन आहे. तर हे सगळं इथं असं आहे. मातीचं घर आहे. तर मातीची घरं छान असतात म्हणजे तिथे गरम होत नाही थंड वातावरण असतं. तर ह्या ताई येतात म्हणजे त्यांची चुलत घरांचं काम चाललेलं आहे. आणि ह्यात तुम्हाला माहितीच प्रत्येक वेळी ब्लॉग मध्ये रामबाबाई. हा तर इथे आहे. त्याच्यानंतर इकडे एक रूम आहे. तर इथे अंधार केलेला आहे सध्या. या बाजूला ही ना पुढची बाजू आहे घराची अशी इकडे. आणि तिकडच्या बाजूला ना विहार आहे. या इकडून माघारी या परत या माघारी इकडे. तर असं सगळं असं छान घर आहे इथे. छान पण वाटतंय आणि सगळ्यांना सुटसुटीत सुद्धा आहे. अशी गर्दी नाहीये घरांची. तुम्हाला करायला काकांनी इकडच्या बाजूला असं अंगण टाईप आहे. आणि इथे झाड आहेत. सगळी जागा आहे इथे. गाडी छान आहे गाडी ही ना. इथे जे आहेत ना भाऊजी त्यांची गाडी आहे ते त्यांचं काम आहे म्हणजे ते. आणि इकडे झाडं वगैरे छान आहे. तर इथलं ना गावाकडचं घर तुम्हाला कसं वाटतंय हे कमेंट्स मधून मला नक्की सांगा. आणि लगे ना जवळ हे ना तिकडे. अरे काय नाही. तर इथे सगळं असं घर आहे. तर आम्ही इकडे ना क्वचितच येतो जास्त येत नाही. तुम्ही नेहमी ब्लॉग मध्ये बघत असताल की आम्ही कराडलाच जातो. इकडे सहसा येणं होतच नाही. पण आज आलोय त्याच्यामुळे म्हटलं की ब्लॉग मध्ये पण दाखवते तुम्हाला आमचं गावाकडचं घर कसं आहे. आणि आता याच्यानंतर आम्ही जाणार आहे येरडला जाता जाता. तर तिकडे पण मी तुम्हाला नेणार आहे. तर चला मग पुढे ब्लॉग बघत राहा. युट्यूबला इकडे बघ इकडे 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 इकडे. बाय 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 त्याला नको बाळा. त्याला मार. तिला ह्या काकीला ह्या निशा जय ए जय बाय बाय जय बाय. निशू बाय कर. चला करले. निशू बाय बाय कर ना. हो हो. हा